हॅलो हॅलो हॅलो. आय होप सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतोय माझा. आपण बघणार आहे आज बेसिक्स ऑफ सेल बायोलॉजी. तुम्हाला माहिती आहे सेल म्हणजे काय आणि बायोलॉजी म्हणजे काय. सेल तर काय म्हणजे सेल इज नथिंग बट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आणि बायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. तर आपण आज बघणार आहे की बेसिक्स मध्ये काय काय येते सेल बायोलॉजीच्या. तुम्हाला माहित आहे सेल इज नथिंग बट अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ और ऑर्गॅनिझम. आता आपण जेव्हा एखादी बिल्डिंग बघतोय तर एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी जसं एक सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट जसं त्या बिल्डिंगची एक वीट असते आणि एक एक वीट एकत्रित येऊन जसं घर बनतं तसंच आपल्या बॉडीमध्ये पण आपल्याला ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. आपल्या बॉडीमध्ये कसं ऑर्गनायझेशन असतं माहिती आहे तुम्हाला. तर सेल्स असतात ना, त्या सेल्स एकत्र येतात. सेल्स कम टुगेदर दे विल फॉर्म द टिश्यू. टिश्यूज कम टुगेदर दे विल फॉर्म द ऑर्गन अँड ऑर्गन कम्स टुगेदर टू फॉर्म द बॉडी और ऑर्गॅनिझम. बघा असं ऑर्गनायझेशन आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. जसं की बघा सेल विल कम टुगेदर दे विल फॉर्म टिश्यू. टिश्यू कम्स टुगेदर टू फॉर्म द ऑर्गन. Organ comes together to form the organism or body. म्हणजे सेल हे काय आपलं बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता स्ट्रक्चरल तर माहित झालं. आता फंक्शनल कसं आहे. आता फंक्शनल युनिट म्हणजे काय आपण समजून घेऊया. आता फंक्शनल युनिट म्हणजे काय सांगतो तुम्हाला की बॉडीची कुठलीही सेल जर आपण आयसोलेट केली, आयदर इट इज फ्रॉम द ब्रेन और आयदर इट इज फ्रॉम द टो ऑफ द लेग, कुठूनही घ्या एखादी सेल, तर त्याच्यामध्ये जो आपला न्यूक्लियस असणार आहे त्या न्यूक्लियस मध्ये जे काही आपला जो जेनेटिक मेकअप असणार आहे तो सगळा सेम असणार आहे. म्हणजे काय असणार आहे की टो मधील सेल असेल किंवा आपल्या हेअर मधील हेअर तर काय म्हणजे डेड असतात, ब्रेन मधली सेल घ्या किंवा टो मधली सेल्स घ्या, दोन्ही मध्ये जे जीन अवेलेबल असणार आहेत म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ दोज पर्टिक्युलर टू सेल्स विल बी द सेम. म्हणजे दोन्ही सेल जर आपण आयसोलेट केल्या तर दोघांमध्ये सुद्धा आपल्याला जे काही फंक्शन करण्याची जी कॅपॅबिलिटी असणार आहे ती दोन्ही सेल मध्ये सेम असणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. एक सेल आयसोलेट करून घेतली आणि त्याच्यामध्ये फंक्शन करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे तीच बाकीच्या बॉडीच्या सगळ्या सेलमध्ये असणार आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे त्याला फंक्शनल युनिट. समजलं. म्हणजे सेल हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लाईफचं किंवा ऑर्गॅनिझमचं. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे सेल्स या दोन प्रकारचे असतात. सेल्स जनरली म्हणजे कसं, सेल्स आर ऑफ टू टाइप्स. सेल्स या दोन प्रकारचे असणार आहेत. कोणते कोणते प्रकार असणार आहे, एक आहे प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल्स, आणि दुसरं काय असणार आहे आपल्याकडे युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स ज्या आहेत या दोघांमध्ये फरक हा आहे की प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये जेव्हा आपण बघायला जाणार आहे तर प्रोकॅरियोटिक सेल्स या आपल्या आणि युकॅरियोटिक सेल या दोघांमध्ये जो बेसिक फरक आहे तो पण आपण इथं काय डिस्कस करूया थोडासा. नंबर वन तर प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळत नाही, न्यूक्लियस अब्सेंट असतो. इकडे काय असणार आहे, न्यूक्लियस
हा प्रेझेंट असतो, बरोबर आहे. न्यूक्लियस अबसेंट, न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. आपल्याला न्यूक्लियस इकडे बघायला मिळत नाही, पण जे काही जेनेटिक मटेरियल असतं प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लिऑइड म्हणणार आहे. काय न्यूक्लिऑइड. आणि हा कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल हे सेल्सचे दोन प्रकारचे जे आपण भाग म्हणजे आपण जे डिव्हिजन केलेलं आहे, इट इज ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. जर न्यूक्लियस नसेल तर त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणणार आहे, न्यूक्लियस जर असेल तर त्याला आपण युकॅरियोटिक सेल म्हणणार आहे. प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये काय असतात, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलीज ऍबसेंट असतात, तर इकडे काय असणार आहे, प्रेझेंट असतात. सेल ऑर्गेनेलीज ऍबसेंट असतात, इकडे काय असतात, सेल ऑर्गेनेलीज प्रेझेंट असणार आहेत. आता सेल ऑर्गेनेल्स मध्ये तुम्हाला माहित आहे सेल ऑर्गेनेल्स कुठले कुठले असणार आहेत. सेल ऑर्गेनेल्स मध्ये सेल वॉल असेल, नंतर मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, अजून क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, सेल वॉल, नंतर पेरॉक्झिझोम्स, अशा काही ज्या सेल ऑर्गेनेलीज आहेत त्या पूर्णपणे ऍबसेंट असणार आहेत आणि इकडे काय असणार आहेत, त्या प्रेझेंट असणार आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हे फरक आहे. अजून याच्यामध्ये काय ऍडिशनल फरक आहेत, इथं नंबर 4 घेऊया. इकडे काय असणार आहे, 70S टाइप ऑफ रायबोझोम्स असतात आणि इकडे काय असतात, 80S टाइप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट. 70S टाइप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट, इकडे 80S टाइप ऑफ रायबोझोम्स आर प्रेझेंट. अजून एक गोष्ट ऍडिशनल आहे. आता मॅमेलियन म्हणजे मॅमल्स म्हणजे काय आहे की जे प्राणी जे ॲनिमल्स काय करतात, त्यांच्यामध्ये लॅक्टेटिंग ग्लँड्स बघायला मिळतात, त्यांना आपण मॅमल्स म्हणतो. मॅमल्स हा असा ग्रुप आहे, म्हणजे एक ग्रुप आहे. तर मॅमॅलियन मायटोकॉन्ड्रिया जे असतात, मॅमेलियन मायटोकॉन्ड्रियामध्ये 55S टाइप ऑफ रायबोझोम बघायला मिळतात. काय मिळतात, 55S टाइप ऑफ रायबोझोम. आता हे जे एस असतं, हे एस म्हणजे काय बघा, तुम्हाला सांगतो इथं, एस इज नथिंग बट सेडिमेंटेशन कोएफिशियंट. किंवा त्याला स्वेडबर्ग युनिट सुद्धा म्हणतात, स्वेडबर्ग युनिट सुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, हा सेडिमेंटेशन कोएफिशियंट आहे. हा झाला 4th नंबरचा आपला दोन्ही ज्या युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक सेल या दोघांमधला फरक. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, एवढे फरक आहेत. अजून एक ऍडिशनल फरक आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सायटोस्केलेटन असतं ना, ते ऍबसेंट असतं. सायटोस्केलेटन जे असतं ते ऍबसेंट असतं, इकडं प्रेझेंट असतं सायटोस्केलेटन. आता सायटोस्केलेटन किती प्रकारचा आहे तुम्हाला माहिती आहे. सायटोस्केलेटन इज ऑफ 3 टाइप्स. कोणतं असणार आहे सायटोस्केलेटन बघा,
सायटोस्केलेटन हे 3 प्रकारचं असतं. इथं लिहितो मी तुम्हाला. ठीक आहे, सायटोस्केलेटन आपण इथे लिहूया. सायटोस्केलेटन इज ऑफ 3 टाइप्स. जसं की पहिला असणार आहे सायटोस्केलेटन, पहिला असं मायक्रोफिलामेंट. मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्यूल, आणि एक असणार आहे इंटरमिजिएट फिलामेंट. ठीक आहे, हे पूर्णपणे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये अबसेंट असणार आहे आणि हे युकॅरियोटिक सेल मध्ये सायटोस्केलेटन कसं असतं, प्रेझेंट असतं. आणि सायटोस्केलेटन नसल्या कारणानं प्रोकॅरियोटिक सेल कांट चेंज देअर शेप, बट ह्यांच्यात काय असणार आहे 6th नंबर, कॅन चेंज देअर शेप. कॅन चेंज देअर शेप. ठीक आहे, एवढे फरक पुरेसे आहेत. तुम्ही एवढे फरक काय राईट करू म्हणजे वहीत लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्याकडे याची नोट असू द्या, किंवा तुम्ही आपला व्हिडिओ कधी पण बघून बघू शकता. काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट डिस्कस करूया आपण. आपण म्हणलो की सेल ऑर्गेनेलिज, सेल ऑर्गेनेलिज ह्या मेम्ब्रेन बाउंड असतात. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तर काय सेल ऑर्गेनेलिज नसतात, म्हणजे मेम्ब्रेन बाउंड असायचा आणि नसायचा प्रश्न तिकडा नसणार आहे. पण जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल बघणार आहे त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिज असतात. तर सम ऑफ द सेल ऑर्गेनेल्स कसे असणार आहेत, सिंगल मेम्ब्रेन बाउंड. आणि सम ऑफ द कसे असणार आहेत, सम आर डबल मेम्ब्रेन बाउंड. बरोबर आहे. आता इथं बघा, सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन अशी आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा असा क्वेश्चन येऊ शकतो की 4 ऑप्शन्स दिले जातील आणि व्हॉट इज फ्रॉम द फॉलोइंग 4 ऑप्शन्स विच वन इज डिफरंट. तर तुम्हाला तिथं नॉलेज लावता आलं पाहिजे तुमचं की काही सेल ऑर्गेनेलिज आहेत 4 ऑप्शन मधल्या, त्या 3 आहेत त्या सिंगल मेम्ब्रेन आहेत, तर चौथी आहे ती डबल मेम्ब्रेन बाउंड आहे, आणि किंवा त्याच्या उलट पण असू शकते, त्याचा कोणावरच पण असू शकते. तर ज्या मी आता इथं काय सांगतो, 3 सेल ऑर्गेनेलिज आहेत ज्या डबल मेम्ब्रेन बाउंड आहेत. पहिली आहे न्यूक्लियस, दुसरी आहे मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे, आणि चौथी आहे तिसरी आहे, पहिली न्यूक्लियस, दुसरी मायटोकॉन्ड्रिया, तिसरी क्लोरोप्लास्ट. ह्या 3च सेल ऑर्गेनेलिज अशा आहेत त्या फक्त ज्या कशा आहेत त्या डबल मेम्ब्रेन बाउंड आहेत. बाकीच्या कुठलीही सेल ऑर्गेनेलिज घ्या, उदाहरणार्थ तुम्ही हे पण घेऊ शकताय, ER घ्या, मगाशी ER लिहायचं, ER घ्या, गोल्जी घ्या, लायझोझोम घ्या, पेरोक्झिझोम्स, ह्या सगळ्या ज्या सेल ऑर्गेनेलिज असणार आहेत त्या सगळ्या सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिज आहेत. फक्त 3च सेल ऑर्गेनेलिज आहेत आपल्याकडे, जसे की न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. दोज आर द ओनली 3 सेल ऑर्गेनेलिज विच आर डबल मेम्ब्रेन बाउंड. बाकी रेस्ट ऑफ द सेल ऑर्गेनेलिज आर सिंगल मेम्ब्रेन बाउंड. अंडरस्टँड? सो आपण आता नेक्स्ट पुढे जाऊया.
बेसिक गोष्टी ह्या आहेत की आपल्याला काय बघायचं बघा, सांगतो तुम्हाला. आपल्याला एक एक सेल ऑर्गेनेल्स म्हणजे सेलचा जो काही पार्ट असेल ते आपल्याला काय करायचंय, काय त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. सेलचे पार्ट कसे असणार आहेत बघा, आपण इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. तर समजा इथं मायटोकॉन्ड्रिया असेल, इथं समजा मायटोकॉन्ड्रिया आहे, आणि इथं आता समजा ही ॲनिमल सेल नसेल तर फक्त ऍडिशनल काय गोष्ट होतील, प्लांट सेल. ही जर प्लांट सेल असेल तर प्लांट सेल मध्ये काय होईल, एक सेल वॉल वाढ म्हणजे सेलचा अजून एक लेयर इथं वाढेल, हे होणार सेल वॉल. बघा काय काय लिहिले आपण, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, नंतर होणार ER, नंतर गोल्जी, नंतर येणार मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया नंतर येणार आपला न्यूक्लियस, न्यूक्लियस येणार, नंतर पेरॉक्झिझोम्स, पेरॉक्झिझोम्स, नंतर येणार लायसोझोम्स. बघा बाहेरून आपण आत जातोय बघा, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, नंतर ER दोन प्रकारचे असणार, गोल्जी ॲपरेटस, नंतर मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया नंतर न्यूक्लियस, न्यूक्लियस नंतर पेरॉक्झिझोम्स, लायझोझोम्स, ऑक्झिझोम्स, ऑक्झिझोम्स. अशा प्रकारे जे काय आपल्याला क्लोरोप्लास्ट एक राहिला, आपला क्लोरोप्लास्ट लिहायचा. ठीक आहे, इथे लिहूया. अशा काही डिफरंट सेल ऑर्गॅनिलीज जे आपल्याला बघायला मिळणार आहेत, त्या सगळ्या सेल ऑर्गॅनिलीजचा आपण इथं स्टडी करणार आहे. तर बेसिक्स ऑफ सेल बायोलॉजी मध्ये आज आपण इथंच थांबूया. फक्त आज आपण काय बघितलं ते थोडंसं रिपिटेशन करूया. आज आपण काय बघितलं की व्हॉट इज सेल, व्हॉट इज सेल बायोलॉजी, व्हॉट इज बायोलॉजी ते तर काय बघितलं आपण. नंतर आपण बघितलं ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियस देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स, वन इज अ प्रोकॅरियोटिक सेल, अनदर इज अ युकॅरियोटिक सेल. मग त्याच्यामधील जो काही डिफरन्स असणार आहे, जे काही 7-8 आपण डिफरन्स बघितले, त्या प्रत्येक डिफरन्स आपण समजून घेतला की कुठं सायटोस्केलेटन नव्हतं, कुठं होतं, न्यूक्लियस होता, न्यूक्लियस नव्हता, जे काही जेनेटिक मटेरियल असेल प्रोकॅरियोटिक त्याला आपण न्यूक्लिओफोर किंवा न्यूक्लिओइड असं म्हणतो. इकडे वेल डिफाइन्ड न्यूक्लियस आपल्याला बघायला मिळतो युकॅरियोट मध्ये. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज इकडे प्रोकॅरियोट मध्ये नव्हत्या, इकडे युकॅरियोट मध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज अवेलेबल होत्या. नंतर काही सेल ऑर्गॅनिलीज आपल्या कशा होत्या, डबल मेम्ब्रेन बाउंड होत्या, जसं की न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. दीज आर डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. नंतर आपण सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज बघितलं, जसं की ER, पेरॉक्झिझोम्स, पेरॉक्झिझोम्स, ऑक्झिझोम्स, लायझोझोम्स. दीज ऑल आर सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. नंतर आपण पुढचा प्लॅन बघितला की ज्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट कमिंग लेक्चर्स मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, जसं की सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, ER, गोल्जी, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, पेरॉक्झिझोम्स, लायझोझोम, ऑक्झिझोम्स, क्लोरोप्लास्ट. त्याच्यानंतर सायटोस्केलेटन पण येणार आहे, त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस वगैरे वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये इथं आपण घेणार आहे. त्यासाठी आताच काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा म्हणजे काय होईल की तुम्हाला जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू आपल्या युट्यूब चॅनलवरती, तेव्हा तुम्ही काय करणार की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ ऍक्सेस करू शकता. म्हणून आता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि सबस्क्राईब तर चॅनलला तुम्ही केलेलंच आहे असं मी समजून आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागतंय. तोपर्यंत काय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू, वन अँड ऑल, थँक्यू.